डॉक्टर मृदुला बेळे. डॉक्टर बेळे या औषध निर्माणशास्त्र आणि बौद्धिक संपदा कायदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ह्या दोन विषयांच्या तज्ज्ञ आहेत. कथा अकलेच्या कांद्याची हे बौद्धिक संपदा कायद्यावरचं त्यांचं पुस्तक अत्यंत गाजलेलं आहे. डॉक्टर बेळे यांचं वैशिष्ट्य असं की अतिशय किचकट असे विषय सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या कार्यरत असतात. पेटंट ह्या विषयामधल्या आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि नाशिकच्या फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांची ताजी ओळख म्हणजे करोनाच्या कृष्णछायेत या शीर्षकाचं त्यांचं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. गेले 3-3.5 महिने जसे आपण घरात आहोत तशा डॉक्टर बेळेही घरात आहेत. पण त्या घरात एकट्याच नाही आहेत, त्या कोरोनाबरोबर आणि कोरोनाशी लढणाऱ्या जगभरातल्या शास्त्रज्ञांबरोबरच राहत आहेत. जगभरातल्या शास्त्रांच्या दुनियेमध्ये, औषध निर्माणाच्या दुनियेमध्ये कोरोनाची लस आणि औषधं याच्या संशोधनासाठी झुंपून घेतलेल्या वैज्ञानिकांच्या दुनियेमध्येच त्यांचं वास्तव्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तुम्हाला असं वाटेल की इतकी तज्ज्ञ व्यक्ती मास्क, सॅनिटायझर आणि साबण यासारख्या तुलनेने क्षुल्लक अशा विषयांबद्दल बोलण्यासाठी लोकमतनी का निमंत्रित केली असेल, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण त्याचं कारण काय आहे हे या प्रश्नोत्तरांमधून आणि या गप्पांच्या कार्यक्रमामधून तुमच्या पुढे उलगडेल. डॉक्टर मृदुला बेळे, lokmat.com मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. भारतातल्या लोकांना फार काही होणार नाही, म्हणजे आपली इम्युनिटीच इतकी मुळात चांगली असते, कारण आपण इतक्या वाईट अवस्थेमध्ये आणि इतक्या अस्वच्छ वातावरणामध्ये जगत असतो. तर ह्या प्रकारचे जे काही विनोद आणि मीम्स फिरत असतात त्याच्यामध्ये फिरणारं एक लोकप्रिय मीम असं म्हणतं की ज्यांनी कोणी रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यात त्या भैयानी पाण्याच्या आत हात घालून करून दिलेली पाणीपुरी खाल्लेली आहे आणि ती पाणीपुरी खाऊनही जो मनुष्य जिवंत राहिलेला आहे त्याला या प्रकारच्या इन्फेक्शननी काही होणार नाही. तर आपल्या इम्युनिटी बद्दलच्या, म्हणजे भारतीयांच्या इम्युनिटी बद्दलचा हा जो काही त्यांचा एक अति आत्मविश्वास आहे तो शास्त्राच्या कसोटीवरती टिकणारा आहे का, की खरंच असं असतं का की खूप जर्म्स बरोबर आपण वाढत असल्यामुळे हळूहळू आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अधिक बरी होते आणि आपल्या पश्चिमी भावंडांपेक्षा आपली इम्युनिटी त्या कारणाने अधिक चांगली असते? हो, अगदीच नक्कीच असं म्हणता येईल. म्हणजे इतके इन्फेक्शियस डिसीजेसचा आगार आहे आपल्या देशामध्ये की अर्थातच आपलं शरीर शिकलेलं आहे त्याच्याशी लढाई करायला. असं ह्या सगळ्यावरती खूप अभ्यास सध्या चालू आहे. पण जे अभ्यास चालू आहेत ते मी सांगते, म्हणजे त्याचे निष्कर्ष अजून लोकांना मिळाले नाहीयेत. पण एक अभ्यास असा आहे, म्हणजे दिल्लीमधल्या एम्स मधल्या एका प्रसिद्ध इम्युनॉलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की भारतीयांच्या शरीरामध्ये प्रतिकार करायला शिकणारे जे जीन्स असतात तर त्याच्यात खूप व्हेरिएशन आढळतं आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींशी लढण्याची सवय जास्ती असते, असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय त्यांचं असंही म्हणणं आहे की हे जीन्स एक्स क्रोमोसोम वरती जास्ती असतात आणि त्यामुळे बायकांमध्ये ते जास्ती आहेत, कारण बायका XX आहेत आणि पुरुष XY आहेत. त्याचं कारण ते आहे की पुरुष जास्ती मृत्युमुखी पडतायत. त्याचं कदाचित कारण ते एक आहे की बायकांमध्ये ते जीन्स जास्ती डेव्हलप्ड आहेत. शिवाय भारतीयांमध्ये ते आहेतच. तिसरी गोष्ट म्हणजे BCG वॅक्सिन, या अनुषंगाने मी सांगेन की BCG वॅक्सिन बद्दल जे खूप म्हटलं जात आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे आणि BCGच्या वॅक्सिनमुळे खरोखरच कोविडच्या विरोधात इम्युनिटी मिळते का ह्यावरती पण ICMRचा एक खूप मोठा अभ्यास चालू आहे, ट्रायल चालू आहे. तिचे निकाल येईपर्यंत त्याबद्दल कन्क्लुसिव्हली काही बोलता येणार नाही. पण असं आढळून येत आहे की ज्या देशांमध्ये कंपल्सरीली नवीन जन्माला आलेल्या माणसाला BCGची लस दिली जाते त्याला ह्याच्यामध्ये इम्युनिटी आलेली दिसते, जसं की भारत आहे किंवा जपान आहे. तर या ठिकाणी जरी इन्फेक्शन खूप झाली तरी मृत्यूचा दर खूप कमी होता. या इटली आणि अमेरिकेमध्ये हे वॅक्सिन कधीही दिलेलं गेलेलं नाहीये आणि इराणमध्ये हे काहीतरी 80s मध्ये द्यायला सुरुवात झाली. त्यामुळे 30-40 वर्षाच्या पुढच्या वयाच्या लोकांना ते दिलं गेलेलं नाही. सो त्याचा एक अभ्यास केला गेला आहे की जिथे वॅक्सिनेशनचं, कंपल्सरी वॅक्सिनेशनचं प्रमाण जास्ती होतं BCGचं, तिथेही इम्युनिटी कदाचित जास्ती आहे. हो, सो असं नक्कीच म्हणता येईल की शक्यता आहे की भारतीयांना घाणीत राहायची सवय उपयोगी पडली असेल. डेथ रेट आपल्याकडे खूप कमी आहे, म्हणजे इन्फेक्शन जरी झाले तरी त्याच्याशी आपण फाईट करतो किंवा व्हेंटिलेटर लागण्याचं प्रमाण पण खूप कमी आहे.
भारतामध्ये. हो, खरंय. ही गोष्ट अमेरिकेच्या तुलनेत तर आपली मृत्यूचा दर हा सुदैवाने अजून खूपच कमी आहे. पण याच्या आधी म्हणजे मगाशी आपण सख्खे चुलत भावंड, आत्ते मामे भावंड असा नातेसंबंध शोधून बघण्याचा प्रयत्न हो, केला. हो. मला एक असं सांगा की याच्या आधी सार्स येऊन गेला, याच्या आधी इबोला येऊन गेला, हो. त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं सार्स आणि इबोला ह्या साथी अशा होत्या पहिल्यांदा की एका देशातून विमानाने प्रवास करून दुसऱ्या देशात जाणारी लोक ती साथ आपल्या बरोबर तिथे घेऊन गेली आणि अशा पद्धतीने एक विषाणूंचं पण जागतिकीकरण त्या निमित्ताने आपण अनुभवलं. हो. पण त्या ज्या साथी होत्या त्या अशा जगतव्यापी झाल्या नाहीत, संबंध जगभरात त्या पसरल्या असं झालं नाही. त्याचा वेगही प्रसाराचा तुलनेने कमी होता, त्याच्यामुळे त्या आटोक्यात राहिल्या आणि त्याच्यातलं मृत्यूचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलं नाही किंवा आता जसा एक मोठा हॅवॉक तयार झाला आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळाला हात घालण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली आहे, तसं सार्स आणि इबोलाच्या वेळेला झालं नव्हतं. हे कोरोनाच्या वेळेला झालं. मग कोरोना हा त्या दोघांपेक्षा काय कारणाने वेगळा आहे की त्यांनी एवढा मोठा विस्तार अत्यंत कमी वेळात त्यांनी साधला आणि एवढा मोठा हाहाकार त्यांनी माजवलाय सगळ्या जगाच्या व्यवहारांना? एखाद्या रोगाची साथ किती प्रमाणात पसरते आणि किती व्यापते ही दोन गोष्टींवरती अवलंबून असतं. एक तर त्या विषाणूचा डेडलीनेस, ज्याला आपण मराठीमध्ये प्राणघातकता म्हणूया, आणि दुसरा म्हणजे तो किती पसरू शकतो, म्हणजे संक्रमणशीलता म्हणूया. सो विषाणूला एक संक्रमणशीलता असते आणि एक प्राणघातकता असते. किंवा 2018 मध्ये केरळमध्ये निपा व्हायरस आला होता. तर निपा व्हायरस वॉज सेड टू बी अ व्हेरी डेडली व्हायरस. म्हणजे काहीतरी 24 जणांना इन्फेक्शन झालं, त्यातले 22 जण गेले, इतका जास्त डेथ रेट होता त्याचा, पण तो एवढा पसरला नाही. तर असं का झालं? किंवा इबोला सुद्धा खरं तर कोविड पेक्षा खूप डेडली आहे, म्हणजे त्याचं प्राणघातकता ही कोविड पेक्षा खूप जास्ती आहे. तर साथ कुठली पसरते हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की विषाणूचा उद्देश काही माणसाला मारणं हा जगणं हा असतो, आणि तो जास्तीत जास्त केव्हा जगेल? जेव्हा माणसं ते एकमेकांना देतील. म्हणजे एक माणूस जेव्हा दुसऱ्याला तो देईल, दुसऱ्या चौथ्याला देईल, अजून 2 जणांना जाईल, तेव्हा तो जास्ती पसरेल. आता होतं असं की जेव्हा विषाणू खूप डेडली असतो, त्याला जिवंत राहून वाढण्यासाठी होस्ट म्हणून माणसाचं शरीर हवंय. माणसाचं शरीर हवं. आता जेव्हा इबोला सारखं विषाणूचं इन्फेक्शन एखाद्या माणसाला झालं तर तो खूप जास्ती आजारी पडेल. तो आजारी पडला की अंथरुणाला खिळेल, हॉस्पिटलाइज होईल, बाहेर जाऊन लोकांमध्ये मिसळणार नाही. त्यामुळे तो गेला त्या रोगाने तर त्याचा प्रसार संपला, त्याला पुढची साखळी मिळाली नाही इन्फेक्ट करायला. ह्या उलट जेव्हा विषाणू तेवढा डेडली नसतो तेव्हा तुम्ही फारसे आजारी पडत नाही. ह्याचं टोकाचं उदाहरण देईन मी, सर्दीचा विषाणू. सर्दीचा विषाणू अजिबात डेडली नाही. आपल्याला सर्दी झाली तरी आपण घरी बसलो असं फार रेअरली होतं, आपण सतत फिरत राहतो आणि त्यामुळे तो विषाणू दुसऱ्यांना देत राहतो, सर्दी दुसऱ्याला आरामात होते. तर सर्दीच्या विषाणूची जी संक्रमणशीलता आहे ती खूप जास्ती आहे, पण प्राणघातकता अत्यंत कमी आहे. पण संक्रमणशीलता कितीही जास्ती असली तरी प्राणघातकता इतकी कमी आहे की आपण त्याला काहीच घाबरत नाही सर्दी झाली तरी. या उलट प्राणघातकता ज्यांची अतिशय जास्ती आहे, असे इबोला किंवा निपा विषाणू, हे तिथल्या तिथे थांबतात, माणसं मरतात, त्यामुळे ते पसरत नाही. पण जेव्हा एखाद्या विषाणूमध्ये बऱ्यापैकी प्राणघातकता असते, विच इज किती आहे ह्याची 1.2 to 2% आहे फक्त. सो बऱ्यापैकी प्राणघातकता आणि खूप चांगली संक्रमणशीलता, या दोन्हीचं कॉम्बिनेशन हे या SARS-CoV-2 मध्ये आहे. तो काही फार डेडली विषाणू नाही, पण तो सर्दीपेक्षा डेडली, की मरण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही घाबरता, पण प्रसरणाची शक्यता पण खूप जास्त आहे. त्यामुळे एखाद्या विषाणूची साथ येण्यासाठी तो प्राणघातक असण्याची आवश्यकता नाहीये. त्याची संक्रमणशीलता जास्ती आहे आणि प्राणघातकता बऱ्यापैकी आहे. या रेशोमध्ये तो बरोबर बसलाय SARS-CoV-2, आणि त्यामुळे त्याची, आणि अर्थातच त्याचं प्रमाण खूप जास्ती वाढलंय कारण जागतिकीकरणाचं प्रमाण आता सगळ्यात जास्ती. सो या 2 कारणांमुळे तो खूप वणव्यासारखा जगभरात पसरला. म्हणजे मी असं म्हणेन की समजा अनेक विषाणूंची एकमेकांची शर्यत लागली की कोण जास्ती सक्सेसफुल आहे, तर कोण जास्ती यशस्वी विषाणू आहे. तर यशस्वी विषाणू आपण कशाला म्हणायचं? जो सतत पसरत राहतो आणि नाहीसा होत नाही जगात. तर त्या ग्राउंड्सवरती मी असं म्हणेन की सर्दीचा विषाणू हा सगळ्यात यशस्वी विषाणू आहे,
कारण तो सतत या भूतलावर आहे. त्याचा त्याला कधीही आपण काही करू शकलेलो नाही. हा, काही करू शकलेलो नाही, त्याचा कधीही नायनाट झाला नाही. जर तो त्याचा नायनाट झाला म्हणजे तो संपला ना, त्याची प्रजा संपली. हम्म. त्यामुळे जरी तो आपल्याला भीती वाटत नसली तरी सर्दीचा विषाणू हा सगळ्यात यशस्वी विषाणू असं मी म्हणेन. आणि या सगळ्यांच्या शर्यतीत मग आता हा दुसरा आला असेल SARS-CoV-2, तो ज्या प्रमाणात पसरलाय. पसरतोय. ह्या प्रश्नाच्या उत्तरात पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आणखीन जे नवे दोन जरा किचकट असलेले पण लोकांच्या तोंडात रुळलेले शब्द आहेत ते म्हणजे सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक. म्हणजे अनेक लोक तर सायलेंट कॅरियर्स असतात, अनेकांना संसर्ग होऊन जातो आणि तरीही आपल्याला संसर्ग झालाय हे त्यांना कळत नाही. तर एका माणसाचं शरीर हे सिम्प्टोमॅटिक आहे, ते सिम्पटम्स दाखवतं, आणि दुसऱ्याचं शरीर असिम्प्टोमॅटिक आहे, त्याला संसर्ग काहीच लक्षण दिसत नाही. याच्यामध्ये त्याला रिस्पॉन्ड करतं, हे ह्याचा संबंध आहे का इम्युनिटी आहे? आणि त्याशिवाय मी मगाशी म्हणाले काही फॅक्टर्स मी जसे सांगितले की तो पुरुष आहे की स्त्री, त्याचं वय काय आहे, त्याच्यामध्ये काही प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत का, म्हणजे डायबेटीस आहे का, हायपरटेन्शन आहे का, श्वासाचे आजार आहेत का, स्मोकिंग करतो का, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं शरीर कसं रिॲक्ट करतं ते ठरणार आहे. आणि त्यानुसार कुणामध्ये सिम्पटम्स जास्ती दिसतील आणि कुणामध्ये कमी ते ठरणार आहे. सो ज्याच्यामध्ये खूप इम्युनिटी जास्ती चांगली आहे त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसणारच नाही, आणि तो सगळ्यात धोकादायक माणूस आहे. कारण तो फिरत राहील, त्याला काहीच होत नाहीये. पण त्यांनी जर तो दुसऱ्याला दिला विषाणू तर तो दुसऱ्याला मात्र त्याचं इन्फेक्शन होणार आहे, आणि त्याचं जर एज कमी असेल, जास्त असेल, किंवा त्याला हे कुठल्या कोमॉर्बिडिटीज ज्याला म्हणतो आपण त्या असतील तर त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन होणार आहे. दुसरी गोष्ट मी मगाशी विसरले सांगायची की आपण जेव्हा विषाणूच्या यशस्वीतेबद्दल बोलत होतो तर त्याची यशस्वीता मोजण्याचा एक पॅरामीटर असतो ज्याला, जो हल्ली बऱ्याच वेळेला ऐकायला येत असेल, जो आपल्या शब्दकोशात नसलेला शब्द आहे, तो म्हणजे R0 किंवा बेसिक रिप्रोडक्शन नंबर. तर हा बेसिक रिप्रोडक्शन नंबर हा त्या विषाणूची संक्रमणशीलता ठरवतो, तो डेडलीनेस ठरवत नाही, प्राणघातकता ठरवत नाही. म्हणजे एक माणूस आणखीन किती लोकांना ती साथ देऊ शकतो, ते इन्फेक्शन देऊ शकतो, तो जो नंबर आहे त्याला बेसिक रिप्रोडक्शन नंबर असं म्हणतात. आणि हा नंबर केव्हा मोजला जातो, जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इम्युनिटी आणलेली नाहीये माणसामध्ये, म्हणजे तुम्ही त्यांना वॅक्सिन दिलेलं नाहीये किंवा त्यांना औषधं देत नाहीये. नॅचरली एक विषाणू मरण्याआधी, त्याच्या डेथ होण्याआधी तो किती लोकांना ते देतोय, ह्याला आपण बेसिक रिप्रोडक्शन नंबर म्हणतो. तर तो नंबरही सार्स विषाणूचा खूप जास्ती नाहीये, तो 2.5 ते 3 आहे. म्हणजे एक माणूस समजा काही जणांनी तो 5 पर्यंत प्रेडिक्ट केलाय, तर एक माणूस 5 जणांना देईल, 5 जणातला प्रत्येक जण आणखी 5 जणांना देईल, आणि तो त्यामुळे एक्सपोनेन्शियली वाढत जाईल आणि तुम्हाला तो वर चढत जाणारा ग्राफ दिसेल. गोवरा सारख्या विषाणूचं म्हणायला गेलं तर त्याचा बेसिक रिप्रोडक्शन नंबर 20 आहे. म्हणजे एक माणूस 20 जणांना, आणि तो 20 जणातला प्रत्येक जण आणखी 20 जणांना देत जातो ते. आणि मग ह्याच्याशीच रिलेटेड दुसरा शब्द आहे हर्ड इम्युनिटी, हा किंवा कळप प्रतिकार शक्ती. सो कळप प्रतिकार शक्ती म्हणजे समजा 100 जणांचं एक गाव आहे आणि त्या गावामधल्या 70 जणांमध्ये ही इम्युनिटी जर आलेली असेल तर ही चेन आहे. मी मगाशी म्हणाले की 1-2 त्याच्यामधल्या 2 जणांना जर काही आजार झालाच नाही तर ते तो पुढे पास ऑन करणार नाहीत. आणि त्यामुळे समजा 100 70 जणांना हर्ड इम्युनिटी आलेली असेल तर उरलेल्या 30 जणांमध्ये इम्युनिटी नसली तरी त्यांचं संरक्षण या 70 जणांमुळे होईल. त्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. आणि विषाणूचा बेसिक रिप्रोडक्शन नंबर जितका जास्त तितक्या जणांमध्ये जास्त जणांमध्ये हर्ड इम्युनिटी यायला हवी. म्हणजे गोवराच्या बाबतीत त्याची बेसिक रिप्रोडक्शन नंबर 20 आहे. तर जेव्हा 90% समाजामध्ये हर्ड इम्युनिटी येईल तेव्हा तुमचा समाज सेफ राहील. आणि 90% हर्ड इम्युनिटी येण्यासाठी जी लोक मरतील मग ती आपल्याला परवडूच शकणार नाही. सो हे दोन त्या संक्रमणशीलतेशी संबंधितच 2 संज्ञा आहेत ज्या सध्या खूप बोलल्या जातात, की बेसिक रिप्रोडक्शन नंबर आणि हर्ड इम्युनिटी. मला वाटतं आपण कधी नव्हे त्या शास्त्रीय संज्ञा
रोजच्या संभाषणामध्ये वापरायला लागलेलो आहोत. त्या संज्ञेचा अर्थ काय हे शोधायला लागलेलो आहोत. गुगल गुरुजींकडून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करायला सुरुवात झालेली आहे. आता तर अशाही बातम्या येत आहेत की कोरोना म्हणजे कोविड रुग्णांच्या वरती उपचार करणारे जे डॉक्टर आहेत ते त्या रुग्णांना त्या रोगाची किती माहिती आहे त्या माहितीच्या भडीमारामुळे डॉक्टर स्वतः चक्रावून जाण्याची वेळ आता आलेली आहे. इतकी ह्या विषयाबद्दलची आणि तो विषय जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता लोकांमध्ये वाढतीये. तुम्ही स्वतः 2 अत्यंत किचकट अशा विषयांच्या अभ्यासक आहात. एक म्हणजे औषध निर्माण शास्त्र, ज्याचा सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी कधीच काही संबंध येत नाही. जरी आपण रोज औषधं घेतो तरी सुद्धा त्याची निर्मिती कशी होते, लस आणि औषध ह्याच्यामध्ये काय फरक असतो ह्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणारच आहोत. पण पहिल्यांदा हे सामान्य माणसाच्या बोलण्यामध्ये समजून घेण्यामध्ये हे सगळे विषय कोरोनाच्या निमित्ताने आलेले आहेत. आणि तुम्ही मगाशी मी म्हटलं तसे 2 अत्यंत किचकट विषयांचे अभ्यासक आहात. एक म्हणजे औषध निर्माण शास्त्र आणि दुसरं म्हणजे बौद्धिक संपदा कायदा. आणि असे जे मोजके तज्ज्ञ आहेत की जे अतिशय किचकट विषय अतिशय सोप्या सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आणि रंजक पद्धतीने उलगडून मांडतात. हे कसं बसलेल्या मोजक्या तज्ज्ञांमध्ये आज तुम्ही आहात त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. समाजामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन जर विकसित व्हायचा असेल तर ज्याच्या अभ्यासात ते शास्त्र नाही अशा प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये रस वाटेल आणि माझ्या आयुष्याचा त्या शास्त्राशी काय संबंध आहे हे मला कळेल अशा पद्धतीने जर ते मला सांगितलं किंवा वाचायला दिलं गेलं तर कदाचित माझी जाणीव त्याच्याबद्दलची अधिक वाढेल समाज म्हणून. ह्या कामाचा एक कृष्णछायेत नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे. ते मला असं वाटतं की ह्या गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे. ह्याच्या आधी तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट वरती पण असंच लिहिलेलं पुस्तक खूप लोकप्रिय झालं होतं. तर हे किचकट आणि कठीण विषय सोपे करून सांगण्याची गरज आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी तंत्र ही नेमकी काय आहे याच्याबद्दल तुम्ही आपण बोलूया. याचं कारण असं की तुमचं जे कोरोनावरचं पुस्तक आहे त्याची टॅगलाईनच अत्यंत अवघड विषयावरचं सोपं पुस्तक अशी आहे. तर अतिशय अवघड विषय सोपे करून सांगण्याची गरज आणि त्याचं तंत्र हे नेमकं काय आहे या निमित्ताने तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने आपण बोलू. हो, मला ही एकच गोष्ट या कोविडच्या साथीच्या काळात पॉझिटिव्ह घडली. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्वच्छतेचं भान आलंय ही, आणि दुसरी गोष्ट की सायन्स हा जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा भाग असायला हवा तो आपण फार इग्नोर करतो. हेल्थ सायन्सेस बेसिकली किंवा औषध निर्माण. म्हणजे मला असा सुद्धा प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत की 14 दिवस इन्क्युबेशन पिरियड आहे ना या विषाणूचा, मग त्या 14 दिवसात तुम्हाला लस नाही का बनवता आली? तर म्हणजे कार्यक्रम असतो आणि किती किचकट कार्यक्रम असतो ह्याची आपल्याला काहीच अंदाज नाही. औषध निर्माण करणारे लोक काय करतात तर मेडिकल शॉप उघडून तिथे औषधं विकत बसतात. ह्याच्या पलीकडे आपलं ज्ञान या विषयातलं जात नाही. तर मला ही अतिशय छान गोष्ट वाटते की या निमित्ताने का होईना पण आपल्या देशामध्ये सायन्स फोकसमध्ये आहे. सायन्स ग्लॅमराईज झालंय. सायंटिस्ट म्हणजे जगभरामध्ये अँटोनी फॉची म्हणा किंवा ICMRचे रमण गंगाखेडकर म्हणा किंवा सौम्या स्वामीनाथन म्हणा, हे लोक ग्लॅमराईज झालेत. म्हणजे एकेकाळी जो हा ग्लॅमरचा किंवा प्रकाशाच्या झोतात आपल्या देशामध्ये फक्त बॉलिवूडचे ऍक्टर आणि क्रिकेटर्स असतात. तर काही वेळात पुरते का होईना हे लोक सुद्धा प्रकाश झोतात आले आणि ते नक्की करतात तरी काय, औषध बनवतात तरी कसं, वॅक्सिन बनतं तरी कसं, ह्याबद्दल लोकांना उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नाऊ इज द टाइम की आपण लोकांना हे शिकवू शकतो, कारण आता त्यांची घ्यायची तयारी. अदरवाईज डॉक्टर्स आहेत ते बघतील, औषध बनवणारे जे लोक आहेत ते बघून घेतील आपल्याला काय करायचंय, ही जी वृत्ती असते आपली तिच्यातच. आणि विशेषतः आपल्या देशात फार जास्त जाणवते मला ती वृत्ती. चौकसपणा थोडासा कमी आहे असं उगीच वाटतं. आणि त्यामुळे आता अनायसे ही संधी आहे, तर त्या संधीचा उपयोग करून आपण हे पुस्तक लिहावं असं मला वाटलं. आणि सोपं करता येण्याचं कारण कदाचित असेल की मी मूळ माझा व्यवसाय पोटापाण्याचा व्यवसाय प्राध्यापकी आहे. आणि तुम्ही प्राध्यापकी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला जर लोकांनी आणि मुलांनी वर्गातल्या तुमचं ऐकायला हवं असेल तर ते अतिशय सोपं करून मजेत खेळीमेळीच्या वातावरणात शिकवायला जमलं पाहिजे. तुम्हाला कितीही जरी येत असेल पण ते तुम्हाला जर सांगता नाही आलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि
तो इंटरेस्ट तेव्हा वाढतो समोरच्या माणसाचा, जेव्हा तुम्ही त्याला ते तसं करून सांगता. जसं मी मगाशी म्हणाले की मी जेव्हा असं सांगेन की विषाणू हा अतिशय स्मार्ट प्रवासी आहे आणि तो 2-3 वस्तू आपल्या बॅगमध्ये टाकून फिरायला निघतो, तेव्हा तुमची उत्सुकता चालवते की अरे ही असं का म्हणते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सायन्स शिकवलं, म्हणजे सायन्स असं शिकवायची गरज आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा जितक्या सायन्स मधल्या कन्सेप्ट कठीण होत जातील, म्हणजे इम्युनॉलॉजी मधल्या, वॅक्सिन मधल्या जितक्या कठीण होतील तितक्या सोप्या भाषेत त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत आणि त्या तुमच्या भाषेत मांडता आल्या पाहिजेत. त्यामुळे दुसरी गोष्ट अशीही होईल की आपण जेव्हा असं म्हणतो की मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, तर ती ज्ञानभाषा तेव्हा होईल, त्यासाठी नुसती आंदोलनं करून उपयोग नाही, जेव्हा तुम्ही हे सगळं ज्ञान तुमच्या भाषेत आणाल. म्हणजे अर्थातच साहित्य आहे, पण तुम्ही ह्याला सुद्धा जेव्हा साहित्य मानाल आणि असे सगळे विषय जेव्हा मराठीमध्ये यायला लागतील, तेव्हा ती हळूहळू ज्ञानभाषा होईल. आणि त्यामुळे माझं तेच शिकवण्याचंच तंत्र कदाचित मी लिहितानाही वापरते. अनोईंगली होतं ते, त्याचं काही तंत्र आहे असं मला वाटत नाही. जसं वर्गात शिकवते तसंच लिहायचा प्रयत्न करते आणि ते समजतं लोकांना. त्यात थोडी रंजकता पण असली पाहिजे, गोष्टी सांगता आल्या पाहिजे. तसं केलं तर लोकांना रस निर्माण होतो त्या विषयात. आणि सध्या ती जमीन तशी आहे की त्याच्यात बियाणं टाकलं तर रुजायची शक्यता आहे. म्हणून त्याच्यामुळे हे बियाणं जेव्हा तुमच्या लॅबोरेटरीमध्ये तयार झालं, कोरोनाच्या कृष्णछायात हे पुस्तक, या पुस्तकाचा प्रवास कसा होता नेमका? कारण अगदी कमी कालावधीत तुम्ही ते लिहिलंय याची मला कल्पना आहे. हो, हे पुस्तक राजहंस प्रकाशन करतंय आणि त्याच्या जन्माची कथा खूप रंजक आहे. गमतीची गोष्ट म्हणजे मी एक दुसरंच पुस्तक लिहून संपवलं होतं राजहंससाठीच आणि एड्सवरच्या औषधांवरती लिहिलं. त्याचं फक्त छपाई बाकी होती आणि एप्रिलच्या एंडला आपण त्याचं प्रकाशन करूया वगैरे असं आमचं ठरलं होतं. पण त्यानंतर हा लॉकडाऊन झाल्या, सगळ्या प्रेस बंद पडल्या आणि त्यामुळे पुस्तक अर्थातच पोस्टपोन. त्यानंतर असं झालं की अनेक ओळखीच्या लोकांमध्ये मी अशा रिॲक्शन्स ऐकल्या की काय रे, सरकारला काही कळत नाही, उगीच आपलं घरात बसायला लावलंय, उरीचं फॅड झालं, मग नोटबंदी झाली, आता काय म्हणे करोना, आता बसा घरात. अशा प्रकारचे संभाषण माझ्या खूप कानावर पडायला लागली. एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अगदी जाणत्या लोकांनी असं बोललेलं मी ऐकलं. माझी एक मैत्रीण होती, ती सरकार करू नका सांगत असताना लॉकडाऊनच्या आधी एका 300 लोकांच्या गॅदरिंग मध्ये शिकायला गेली होती. आणि तिला मी कशाला गेलीस विचारलं तर तिचं म्हणणं होतं की काय नाही, आपला फिटनेस चांगला असतो, आपल्याला काही होत नाही भारतीय लोकांना. त्यामुळे मी जराशी वैतागले आणि वैतागून मी एक फेसबुकवरती पोस्ट लिहिली. साधीच पोस्ट होती ती आणि ती खूप व्हायरल झाली व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती. त्यानंतर बेसिकली हा विषय समजत असल्यामुळे मी या बाबतीत वाचतच होते सतत. आणि शिक्षकी पेशा असल्यामुळे सतत कदाचित दुसऱ्याला शिकवायची जी उर्मी असते, कॉलेज बंद झाल्यामुळे ती सुरसुरी पूर्ण होत नव्हती. आणि त्यामुळे लेखन, वाचन आणि शिवाय सायन्स मध्ये, रिसर्च मध्ये असल्यामुळे क्युरिओसिटी खूप असते सतत की सायंटिस्ट काय म्हणतात. तर हे सगळं चालू होतं सतत वाचन. काही लेख लोकसत्तेत छापून आले, ते पण बऱ्यापैकी अप्रिशिएट झाले. आणि ह्यावेळी असं सारखं वाटत होतं की आपल्याला ह्याच्यावरती पुस्तक लिहायला मिळायला पाहिजे, खूप मजा येईल लिहायला, आपलं त्यानिमित्ताने खूप अभ्यास होईल, वाचून होईल. पण माझे जे प्रकाशक आहेत, आपल्याला माहिती आहे राजहंस प्रकाशनचे दिग माझगावकर, हे इतके मोठे आहेत की त्यांना माझी काही हिंमत नव्हती म्हणायची की मी लिहिते, तुम्ही छापणार का. त्यामुळे मी काहीच बोलले नाही त्यांना. पण एक लोकसत्तेत माझा सरणार कधी रण नावाचा लेख आला आणि तो त्यांना खूप आवडला दिग्मांना. आणि त्याच दिवशी त्यांचा मला फोन आला की असं वाटतंय की राजहंसनी या विषयावर एक पुस्तक करावं, तर तू करशील का. आणि मला खूप आनंद झाला, कारण मलाही वाटत होतं की आपल्याला लिहायला मिळायला पाहिजे. आणि राजहंस जेव्हा करतं तेव्हा त्यांच्या नावाचं ते कोंदण आपोआप तुमच्या पुस्तकाला लागतं. त्यामुळे मी एकच दिवसात हो म्हणाले. पण ते लिहित असताना माझ्या पुढे 2-3 टास्क अशा होत्या की सगळीकडे माहितीचा महापूर होता अक्षरशः. आणि दीड महिन्यामध्ये तेवढं वाचून आणि लिहून तुमचं लिहून झालं पाहिजे. परत वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याच्याबद्दल काय मतमतांतर होती, कोण सक्सेसफुल झाले, कोणाचे प्रयत्न फसले, औषध निर्मितीमध्ये काय डिबेट्स. आणि आपण बघतो की ते संपलाच नाहीये विषय, अजून चालू आहे. त्यामुळे
ते सतत बदलत होतं. म्हणजे अगदी प्रकाश छापायला जायच्या आदल्या दिवशीपर्यंत मी त्याच्यामध्ये बदल करत होते, कारण रोज काहीतरी नवीन येत होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी अशी पाळली की ह्याच्यात फक्त सायन्स येता कामा नये, त्याच्यात इमोशन्स पण आली पाहिजेत, माणसांची गोष्ट झाली पाहिजे, कारण ही शेवटी माणसांची गोष्ट आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मी ते लिहायचा प्रयत्न केलाय. त्याशिवाय सायन्स शिवाय जे इतरही आहेत, म्हणजे अर्थकारण आहे, जिओ पॉलिटिक्स आहे, इतर जे बदल आपल्या आयुष्यात घडणार आहेत या कोविडच्या साथीमुळे, ते सगळंच लिहायचा मी त्यात प्रयत्न केला. आणि लॉकडाऊनचा पिरियड माझ्या पथ्यावर पडला, त्यामुळे मला असं म्हणता येईल की या काळात लोकांना काम नसल्यामुळे ते जे डिप्रेशन मध्ये होते, तर माझं उलट झालं होतं. म्हणजे इतकं काम मी एरवी कधीच केलं नाही, की रोज 6-7 तास लिखाण आणि 3-4 तास वाचन, हे सगळं करून मी ते 1.5 महिन्यात लिहून हातावेगळं केलं. त्यानंतर 3-1 आठवडे छपाईमध्ये गेले आणि ते कालच त्याची पहिली प्रत माझ्या हातात आली. आता तर ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन, आणि ज्या कारणाने तुम्ही हे काम सुरू ठेवलंय ते विशेष करून नमूद करावं असं मला इथे वाटतंय. आपल्या गप्पांच्या या पहिल्या भागाची सांगता करत असताना हे ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येणारा एक प्रश्न मी परत तुम्हाला विचारते, तो असं की आता ज्या परिस्थितीमध्ये आपण जगतो आहोत ते नेमकं किती काळ चालेल याचा काही अंदाज, निदान, कारण त्याच्यावरचं राजकारण, त्याच्यावरचं समाजकारण, त्याच्यामध्ये विविध राजकीय गटांनी एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न, हे सगळं आपल्या देशापासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र चाललेलं आहे. आणि हळूहळू लॉकडाऊन आणि घरी बसणं हे विषय वैद्यकीय गरजेचे, शास्त्रीय गरजेचे किती आणि अन्य कारणांनी लादले गेलेले किती असा संशय पण लोकांच्या मनात यायला सुरुवात झालेली. त्याच्यामुळे त्यातलं राजकारण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जर का बाजूला ठेवल्या, तर एक शास्त्राच्या अभ्यासक, संसर्ग शास्त्राच्या विशेष करून अभ्यासक म्हणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काही दृष्टीपथात दिसत आहे का, की किती काळ आपल्याला ह्या अशा कोरोनाच्या कृष्णछायेत वावरावं लागेल? नाही दिसत. व्हेरी सॉरी टू से, पण नाही दिसत. कारण त्याच्यामध्ये इतकी मतांतर आहेत, रोज इतके नवे अभ्यास होत आहेत. म्हणजे मध्ये आपण वाचलं की त्याची दुसरी वेव्ह येते आणि ती दुसरी वेव्ह जास्ती डेडली आहे. आता एक नवीन अभ्यास असा झाला, त्याबद्दल आपण नंतर बोलूया, की तो कदाचित हवेतून सुद्धा पसरतोय. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये काय वेगाने म्युटेशन्स होत आहेत, कारण तो इतका सहजासहजी जाणार नाहीये. तो जगण्यासाठी धडपड करेल, धडपड करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवणार, म्हणजे म्युटेट होईल. म्युटेट झाल्यानंतर तो कदाचित अधिक डेडली होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे आत्ता तरी त्याची काही कल्पना येत नाहीये. पण भारतामधल्या इन्फेक्शनचं जर आपण पाहिलं, वाटवे सरांचे तुम्ही जर लेख वाचले असतील, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तो कमी कमी डेंजरस होतोय, पसरतोय जास्ती भारतात, पण तो कमी होतोय. त्यामुळे अतिशय एकमेकांशी विरोधात बोलणारी मतांतर, आणि ती पण त्या शास्त्रामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या सायंटिस्ट आहेत, त्याच्यामुळे आता खरोखर काही दृष्टीपथात नाहीये. आणि मला वाटतं खरीखुरी शांतता आपल्या जीवाला तेव्हाच मिळेल जेव्हा लस येईल बाजारात आणि ती लस सक्सेसफुल ठरेल, तेव्हाच आपल्या डोक्याची ती चिंता मिटेल. पण तोपर्यंत सध्या खरोखरच कुणाच्याच काही दृष्टीपथात नाही, आणि लोक जे बोलतायत ती फक्त स्पेक्युलेशन्स आहेत असं मला वाटतं. खरंय, कारण कोरोनाची ही कहाणीच एवढी मोठी, लांबलचक आणि कित्येक एपिसोड चालणारी आहे. त्याचे आपण 2 भाग करायचा प्रयत्न केला. एक म्हणजे नॉन फार्मास्युटिकल आणि फार्मास्युटिकल. आता आपण जे बोललो ते प्रामुख्याने पहिल्या भागातले प्रश्न होते. दुसरा भाग अधिक किचकट आणि अधिक गंभीर प्रश्नांचा आहे. त्याच्यामध्ये आपण व्हायरस म्युटेट होतो म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल बोलू. त्याच्यानंतर लस आणि औषध याच्यामध्ये नेमका फरक असतो का, तो काय असतो, ह्या निर्मितीची प्रक्रिया एवढी दीर्घकाळ का चालते, ती किचकट असते, ती का असते, याचं नियमन आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसं होतं, आणि त्या नियमनाभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण आणि औषध निर्माण शास्त्रातलं राजकारण हे पण कसं फिरतं, असे अनेक गंभीर विषय आहेत. त्या गंभीर विषयांच्या बद्दल आपण दुसऱ्या भागात बोलूया. आज तुम्ही या गप्पांसाठी वेळ दिलात याच्याबद्दल आभार. आणि कोरोनाच्या कृष्णछायेत या पुस्तकाचा प्रवास हा लोकांची समजूत अधिक घडवणारा व्हावा अशी शुभेच्छा मी व्यक्त करते आणि इथे परत पुन्हा भेटूया. थँक्यू.